मुलांच्या टिफिनला रोज रोज काय द्यावं हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? मग टेन्शन कसली? अहो कधीतरी असं टेस्टी देखील द्यायचं त्यांना. रोज रोज हेल्दीच देतो ना आपण. सो आज मी बनवले होते माझ्या मुलीच्या टिफिनसाठी फ्रेंच फ्राईज. अगदी सोपे आणि एकदम इझी मेथड तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. आपले जे घरातले छोटे पण असले ना तरी चालतात, फक्त थोडे जास्त नको, थोडे मोठे पाहिजेले, जास्त छोटे पण नको. तर घरात पडलेलेच होते बटाटे. तर छान असे मीडियम साईजचे 4 बटाटे घेतले मी आणि त्यांचं पील करून टाकायचे आहेत सगळे. व्यवस्थित त्यांचं वरचं साल काढून मस्त त्याला पहा तुम्ही मी कसं कट मारले आणि आजूबाजूचे चारही बाजूतून थोडा थोडा भाग कापून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा जो फुगीर भाग असतो ना तो कापून घ्यायचा आहे आणि साधारण थोडे 1-1 इंच एवढे त्याचे तुकडे करायचे आहेत आणि मग नंतर आपल्याला असे उभे आकाराचे त्यांना फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे कट करायचे आहेत. तर असं कट केल्याने काय होतं की जेवढे ते म्हणजे सारखे कट होता आणि कोणता भाग जास्त कोणता भाग कमी होत नाही. आणि जर तुम्हाला तुमच्याकडे मशीन असेल ना, कटर मशीन जे फ्रेंच फ्राईजचं मिळतं, तो साचा असतो त्याच्यात देखील असे छान आकाराचे कट होता. तर मी हे तुम्हाला चाकूने कसं कट करता ते दाखवलं होतं. सो एका साईडला मी पाणी उकळायला ठेवलं आणि पाणी गरम झालं होतं आणि त्यातच मी साधारण 1 चम्मच मीठ घातलं आणि त्यानंतर आपण जे कट केलेले बटाटे होते ते सगळे त्यात घालायचे आणि साधारण 4 ते 5 मिनटं त्याला शिजवून घ्यायचं. कमीत कमी 70 ते 80% आपल्याला शिजवायचं आहे. आणि शिजवत असताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला सांगितलं 70 ते 80% जास्त नका, नाही तर जास्त जर शिजवलं त्याचा गोडा होऊन जाईल आणि ते अजिबात क्रिस्पी पण होणार नाही आणि आपले फ्रेंच फ्राईज बनणार नाही. तुम्हाला 70-80% शिजवून घ्यायचं आहे. आणि छान झालं की 4 ते 5 मिनटात मग त्याला चाळणीत काढून एक्स्ट्राचं सगळं पाणी त्याचं गाळून घ्यायचं आणि त्याच्यावरती साधारण 1 ग्लास थंड पाणी तरी टाका तुम्ही किंवा माठाचं पाणी टाका. याच्याने काय होतं पटक्यात गार पण होतं आणि ते चांगलं मेंटेन राहतं. किंवा तुम्ही याला फ्रीझरमध्ये कमीत कमी 4 ते 5 महिने देखील स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा लागले तेव्हा तळायचे आणि खायचं. तर त्यानंतर मी कापडामध्ये त्यानंतर मी कापड घेतला होता आणि सगळं एक्स्ट्राचं पाणी चाळणीने काढून टाकलं होतं आणि मग नंतर कापडावरती छान असे सगळे फ्रेंच फ्राईज पसरून घेतले आणि टॅप टॅप करत सुती कापडाने सगळं एक्स्ट्राचं पाणी त्याचं पुसून घेतलं. तुम्हाला त्यांना छान ड्राय करायचे आहे. त्याच्यात थोडंसं पण पाणी राहता कामा नये. आपल्याला त्यांना तळायचं आहे त्यासाठी. सो मी 10 ते 15 मिनटं असेच ठेवले पाणी त्याचं जोपर्यंत पूर्ण क्लीन होत नाही, ड्राय होत नाही तोपर्यंत. आणि तेल इकडे गरम करायला ठेवलं होतं. त्यात एक एक टाकून सगळे फ्रेंच फ्राईज छान फ्राय केले. 3 ते 4 मिनटं लागतं साधारण फ्राय करायला आणि फ्राय देखील लो फ्लेमवरतीच करायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी डबल फ्राय नाही केले, मी सिंगलच फ्राय केलेत आणि रिझल्ट तुमच्यासमोर. थँक्यू फॉर वॉचिंग.